माफ करा, ते काय आलं थोडासा प्रॉब्लेम आला टेक्निकल. तर आपण एक सजेशन पाहतोय असं की जेव्हा आपल्याला ईमेलने आपल्याला काय करतं, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ईमेलने आपलं ई सनद आणि ई आय कार्ड आपल्याला पाठवून देतं. जेव्हा ई सनद आणि आय कार्ड आपल्याला पाठवून देतं, त्याचबरोबर जर काहीला त्रुटी असेल त्याच्यामध्ये, तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा करतं ईमेलवर एक ॲडमिनचा नंबर देतात आणि सांगतात की तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायला प्रॉब्लेम आले. तर मग ते आपण काय करतं, लिंकवरती जायचं, जे डॉक्युमेंट सांगितलं ते अपलोड करून द्यायचे. फक्त तेवढं तर राहतं. जरी काही प्रॉब्लेम आला तरी आपल्याला एक ॲडमिन अलॉट केलेला असतो, त्या ॲडमिनला कॉल करायचा आणि जेणेकरून आपल्याला जे काही क्वेश्चन असतील ते आपण त्यांना करू शकतो रिलेटेड टू रजिस्ट्रेशन अँड प्रोसेस. सो त्यानंतर मग अजून एक असं येते की ई कार्ड म्हणजे ई आय डी कार्ड आणि सनद भेटल्यानंतर काय करायचं की जे लोकल बार काउन्सिलचे जे असोसिएशन आहे, जेणे जसं की अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई, जे तुमचं लोकल असेल, जो एरिया वाईज, तालुका वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, ते तालुका वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज जे असोसिएशन जे असतात त्यांना काय करायचं, नोंदणी करून घ्यायची. जेणेकरून काय होतं की एक्सपिरियन्स काउंट होत असतो. ते एक्सपिरियन्स काउंट होण्याचं काय तर पुढे अडचण काय येते, तर काय होतं, सरकारी वकिलासाठी जी जाहिरात सुटते त्यासाठी काय होतं की तुम्हाला बार काउन्सिल जे असतात लोकल त्यांच्याकडून, जिथं आपण नोंदणी केलेली त्यांच्याकडून आपलं असतं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हवं असतं. तर होतं काय, काही बार काउन्सिलवाले असं करतात की तुम्ही आमच्याकडे जेव्हापासून नोंदणी केली तेव्हापासून ते सर्टिफिकेट इश्यू करतात किंवा तेव्हापासून ते सांगतात की आहात तुम्ही. तर मग तिथे प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा ई सनद आपल्याकडे येऊन जाईल प्रोव्हिजन, लगेच आपण जे लोकल बार काउन्सिल बार जे असोसिएशन जे आहेत त्यांना नोंदणी करून घ्यायची. त्यानंतर मग तो प्रश्न राहतच नाही. राहिला प्रश्न, दुसरी गोष्ट अशी बाब की सिव्हिल जज झालं, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट जज, फॅमिली जज, हे तिन्ही जे रिक्रुटमेंट जे येतात त्यासाठी काय होतं की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागू होतं. तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी काय नियम असा आहे की जेव्हापासून आपण बार काउन्सिल ऑफ स्टेटला जे असेल स्टेट त्याला आपण जेव्हापासून नोंदणी केली तेव्हापासून तो एक्सपिरियन्स काउंट होतो. जेणेकरून जसं की बघा, आपल्या ए आय डी कार्डवरती येतं बघा की तुम्ही या दिवशी नोंदणी केलेली आहे, तिथून तुमचा एक्सपिरियन्स काउंट होतो. रिगार्डलेस ऑफ तुम्ही कुठे जे लोकल बार असोसिएशन असेल तिथं तुम्ही नोंदणी केली असेल किंवा नसेल, पण मग नोंदणी करून घेतलेली बरी, जेणेकरून कुठेही तुम्हाला